आज आपण फणसाच्या आठळ्यांची म्हणजेच फणसाच्या बियांची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी आपल्याला आठळ्या कुकरच्या भांड्यामध्ये घालून त्यामध्ये पाणी घालून 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। त्यानंतर याचे सालं काढून घ्यायचे आणि आठळ्या कापून घ्यायच्या आहेत। फोडणीसाठी पातेल्यामध्ये तेल घालून त्यामध्ये मोहरी घालायची, जिरं घालायचे आणि कढीपत्ता घालून घ्यायचा। त्यानंतर यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घालायचा आहे। कांदा थोडा गुलाबी रंगाचा परतून झाला की यामध्ये ठेचलेला लसूण, आलं आणि हिरवी मिरची घालायची। हेही आपण थोडा वास जाईपर्यंत एखाद मिनिटभर परतून घेऊयात। आता आपण यामध्ये सर्व मसाले घालून घेऊ। इथे मी हळद घातलेली आहे, हे आमचं घरगुती लाल तिखट, गरम मसाला पावडर आणि धणे पावडर घालून घ्यायचे आहे। मसाले सर्व मंद आचेवर चांगले एकजीव करून घ्यायचे आहेत। मसाले एकजीव झाल्यावर आपल्याला यामध्ये एक टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। टोमॅटोही व्यवस्थित एकजीव करून थोडा मऊ झाला की यामध्ये आपल्याला शिजवलेल्या ज्या आठळ्या आहेत त्या घालायच्या। हे बघा, अशा प्रकारे आठळ्या कापून घ्यायच्या आहेत। आता सर्व छान एकजीव करून घेऊ। यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि या आठळ्या मी छोट्या कुकरला लावून त्याच्या 4 शिट्ट्या घेतलेल्या, तरी पण त्या शिजलेल्या नाही आहेत। त्यामुळे मी यामध्ये पुन्हा थोडंसं पाणी घालते आणि आठळ्या शिजेपर्यंत भाजी शिजवायची आहे। पातेल्यावर झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि झाकणावरही पाणी ठेवायचं आहे। भाजी शिजल्यावर वरून ओलं खोबरं घालायचं आहे। खवून 2 ते 3 चमचे ओलं खोबरं घातलं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। सर्व छान एकजीव करून घ्यायचं। आपली फणसाच्या आठळ्यांची भाजी तयार आहे। ही भाजी भाकरीसोबत खायला तर खूप छान लागते आणि मी पहिल्यांदाच बनवलेली, पण खूप छान झाली आहे। घरात सगळ्यांना आवडली। तुम्ही अशा पद्धतीने फणसाच्या बियांची भाजी बनवून बघा आणि तुम्हाला आपली रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर